षटक पहिलं, धाव संख्या 35, चेंडू 4. अजून एक छकडा. कुठेतरी देव माणसाच्या घरची माणसं ऑनलाईन बघतायत. संघाची धावसंख्या 41. 4. 6 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या झाली 45. संघाची धावसंख्या 6 चेंडू मध्ये हे सगळ्यात आतापर्यंतचा षटकातला सगळ्यात जास्त स्कोर जर पकडला गेला. खेळामध्ये राहा रे, खेळामध्ये राहा. खेळ आहे, काही होऊ शकतं, खेळात राहा. करण पाटील वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले करण पाटील. आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर. पवन गोयल टप्पा अचूक भेदत बॉलला वाटवलं सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या 6 ने पुढे जात असताना पुन्हा एकदा कडक शॉट, परंतु झेल हातातला सुटला. अर्जुन या वर्षाचा रापा नावाचा पुरस्काराचा मानकरी लांबच्या दिशेने कौस्तुभच्या नंतर जर कोण असेल तर तो अर्जुन. पुन्हा एकदा बॉल 9+6 रिव्ह्यू घेतला आहे. नो कॅन्सल झालेला आहे. नो रिव्ह्यू कॅन्सल झालेला आहे. 6. पूर्णपणे बॉल हा टप्पा न घेता सरळ निघून गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. संघाची धावसंख्या 59. षटक दुसरे. दोन षटकांमध्ये आतापर्यंतचा हा वन ऑफ द बेस्ट स्कोर मानला जातो. 2 षटकांमध्ये 60 धावा, सरासरी 30. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय ठक्कर. पहिला चेंडूवरती पहिला बडी बाद, पहिलं यश. कुठेतरी एक संधी चालून आली होती धावचीत करण्याची, परंतु ती फेटाळली गेली. संघाची धावसंख्या 61. 1 गडी बाद. लेगच्या दिशेने टोलवून एक छिक. ऑफच्या बॅटची कडा लागून बॉल गेला ऑफच्या दिशेने आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली 64. 1 गडी बाद.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 64. पहिला चेंडू जितेश यांचा पहिला चेंडू लेगच्या दिशेने वाईडचा इशारा. हर्षेंदू नंबर 07. उत्कृष्ट असा झेल साटम यांचा टॉप टू डाऊन आणि अमोल सारखा मोठा मासा गळाला लागल्यानंतर संघाची धावसंख्या आता झाली 66. 2 गडी बाद. स्टेट ड्राईव्हचा फटका. बॉल जातो सीमारेषे बाहेर. संघाची धावसंख्या 73. वाईड अवांतर धाव. एक अवांतर धाव. 9 बॉल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. वाईड चेंडू. लेगच्या दिशेनेचा फटका फेसच्या प्लेअर कडे आणि धावसंख्येत 1 ने वाढ. 79. 2 गडी बाद. चा चेंडू. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या 82. संघाची धावसंख्या 88. आताच्या षटकामध्ये 24 धावा आल्या जितेश यांच्या. एक गुगली चेंडू परंतु लेगच्या दिशेने 1 धाव. लेगच्या दिशेनेचा चेंडू गडी बाद होता होता स्लाइट वाचला परंतु पंचांचा वाईड बॉलचा इशारा. पुढे येऊन अभि यांचा वैयक्तिक स्कोर 19 बॉल मध्ये 72 धावा. संघाची धावसंख्या 97 for 2. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाईड चेंडू 98. 2 धावा 100 साठी कमी आहेत. कारपेटचा फटका. धावसंख्येमध्ये 1 ने भर. 3 to go. पुन्हा एकदा टॉप टू बॉटम. अशा प्रकारे फायनलचा सामना आणि धावसंख्या झाल्या 100. वन बॉल टू गो. 101. 2 गडी बाद. संघाची एकूण धावसंख्या 102.
102 आणि आपला संघ या फायनलच्या मॅच मध्ये विजयी करण्यासाठी 103 धावांची आवश्यकता. चला वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेत उदय. सामना करतील ठक्कर. पहिला चेंडू बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. पहिला चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. No +6. पुन्हा एकदा पवनच्या दिशेने आलेला हा हवा का झोका, परंतु पवन यांच्याकडून हा झेल सुटला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. चालू असलेल्या थंडी मधला हा फटका. कडक शॉट आणि बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत.
ऑफच्या दिशेनेचा चेंडू पंचांच्या मार्फत व्हॅलिड बॉल गृहीत धरण्यात आलेला आहे. स्ट्राइक वरती आहे ठक्कर. संघाची धावसंख्या 14. बॉल 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 टू गो. कार्पेट शॉट लॉंगच्या दिशेने, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अडक शॉटचा नजारा राईट टू लेफ्ट. एक धावा कंप्लीटेड. दुसरा धाव सुद्धा कंप्लीटेड आणि तिसरी धावेच्या प्रयत्नात आणि गडी बाद झालेला आहे. करण पाटील धावच्युत झालेला आहे. संघाची धावसंख्या 1 मिनिट द्या, कळवतो. साठम नवीन फलंदाज साठम. संघाची धावसंख्या 17. बॉल मध्ये 85 धावांची आवश्यकता. गोलंदाज अवी, त्याचप्रमाणे फलंदाज ठक्कर. बॉलचा टप्पा. ऑफच्या दिशेनेचा चेंडू. वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा सेम अटॅक. ऑफच्या दिशेनेचा चेंडू. वाईड बॉल. संघाची धावसंख्या 27. एक गडी बाद. सेम चेंडू. वाईडची हॅट्रिक अभि यांच्या मार्फत. शॉट. संघाचा कर्णधार साठम आणि बॉल जातोय सीमारेषे बाहेर. लॉंग ऑफच्या दिशेने एक उत्तुंग असा फटका. चार चेंडू. दोन चेंडूंचा कार्पेट शॉट ऑफच्या दिशेने साटम यांचा. संघाची धावसंख्या 38. 18 चेंडूंमध्ये 65 धावांची आवश्यकता. अजूनही खेळ हातात आहे. 68. बॉल गेला सीमारेषे बाहेर. पहिला चेंडू, पहिला उत्तुंग असा छगडा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण.
2 चेंडूंमध्ये 8 धावा आल्या आतापर्यंत. कडक शॉट बॉल जातो सीमारेषे बाहेर लॉंग ऑफच्या दिशेने. 15 चेंडूंमध्ये 51 धावांची आवश्यकता. नोचा बॉल, नोचा कॉल. फायनलचा राऊंड, फायनलचा सामना आणि धावसंख्या झाल्या आहेत विरोधी टीमच्या 102. संघाची एकूण धावसंख्या व्हॅलिड बॉल आहे दादा. संघाची धावसंख्या 56. एक गडी बाद. षटक तिसरे. कुठेतरी खेळाडूंच्या मधला मिसअंडरस्टँडिंग आणि थ्रोच्या बद्दलच्या चुकामुक आणि 2 छोट्या धावा समोर आहेत. साठम संघाचे कर्णधार. ऑफच्या दिशेनेचा चेंडू डॉट बॉल. षटक संपलेलं आहे. बारा चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45. आतापर्यंतची सरासरी पाहता प्रत्येक षटकाला 20 धावांची आवश्यकता होती. सरासरी पाहता तुम्ही अजूनही गेम मध्ये आहात. 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45. No plus one. गोलंदाज प्रथमेश. मोठा शॉट. एक मोठा शॉट. अंतिम सामना. फायनलचा गेम. डूबती नैया का एक ही सहारा. साठम देव माणूस. पुन्हा एकदा एक फटका. बॉल जातोय चौकार. किती 10 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 33 धावा. दहा चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता होती. आता सामना 9 चेंडू 32. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेनेचा चेंडू. वाईड कॉल. नो बॉल. पंचांच्या बाबतीत हा पंचांनी घेतलेला डिसिजन नो बॉल. सात चेंडू 30 धावांची आवश्यकता. बॉल व्हॅलिड बॉल. 7 चेंडू 30 धावा.
संघाची धावसंख्या टोटल 73, 2 गडी बाद. सहा चेंडूंमध्ये 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता. संघाची टोटल धावसंख्या 74. 6 चेंडू 29 धावा. 6 चेंडू 29 धावा. समोर साठम. 2025 चा अंतिम सामना. 2025 चा अंतिम सामना. 5 चेंडू 27 धावा. 5 चेंडू 27 धावा. बॉल गेला सीमारेषे बाहेर. 4 चेंडू 21 धावा. 4 चेंडू 21 धावा. अंतिम सामना. डूबती नैया का तो ही सहारा है साठम. 4-21. तीन चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 20 धावा. 3-20. हो, गुड ट्राय साठम साहेब, गुड ट्राय. 2 चेंडू 19 धावा. फायनलचा गेम. छगडा. 1 चेंडू 13 धावा. 1 चेंडू 13 धावा. अंतिम सामना. आणि अंतिम सामनाचा हा विजयी संघ अमोल, द टीम अमोल हे 2025 च्या दोस्ती प्रीमियर लीगचे चॅम्पियन्स. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो अभिजित कुलकर्णी यांना. मी विनंती करतो की फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब अभिजित कुलकर्णी यांना हे कॅश प्राइज त्याचप्रमाणे ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे.